नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? बरे असाल किंवा नसाल पण आता नक्की बरे व्हाल, कारण आम्ही घेऊन आलोय आमचं फॅमिली यूट्यूब चॅनल. तर माझं नाव आहे प्रांजल गुरव. माझं नाव आहे सानिका गुरव. तर आमचं इंट्रोडक्शन आहे. तर आणि ही आहे बेला गुरव, बेला गुरव, जी आपलं जायचं आहे. जी खूप मस्तीखोर आहे आणि खूप इंट्रोवर्ट आहे आणि तिला नाही आवडत कोणी तिला टच केलेलं. बट इव्हेंच्युअली तुम्हाला कळेल बेला कशी आहे आणि आम्ही कसे आहोत. बट हां, तर हा चॅनल पहिला व्लॉग आम्ही चालू करत आहोत. आणि हा ब्लॉग सत्यनारायणांच्या पूजेवर आहे. ॲज वेल एज आज रक्षाबंधन आहे, तर 2 in 1. आणि आज घरात काय मस्ती होते हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवणार हे आहे. सगळं तुम्हाला कळणार आहे. तर लेट्स गेट पहिलं ते स्टार्टेड. सर्वजण बाहेर गेलेत काही सामान आणायला आणि काही बायका आहेत ज्या घरी काम करतात, थोडं प्रसाद बनवतात, थोडं पूजेचं हे करतात आणि एक मामी आमची आई ती रांगोळी बाहेर काढते. हो, तर आतमध्ये आम्ही तुम्हाला दाखवूया. आई काय करतेस तू? पुरणपोळ्या करते. पुरणचं काय करतेस? पुरणपोळ्या करते. अरे कहना क्या चाहते हो? पुरणपोळ्या अगं पुरणचं काय करतेस तू? म्हणजे पोळ्या करणार. अगं नाही, काय असतं हे करते? पुरण करते. लाटते, काय करते ते? डाळ दळते. दळते वाटते. तिला तेच विचारते, पुरण पोळ्या करते बोलते ती. इकडे काय चाललंय? डाळ. या आहेत अपर्णा गुरव. या आहेत सर्वात जास्त प्रेमळ बाई. तुम्हाला नक्की कळेल, ब्लॉग बघत राहा. काय माहित कधी पट्ट्याने मारायला लागली मला. चला. आणि या आहेत बाबूची आई. मामी बघा गाईज, मामी काढते रांगोळी. हॅलो बोल. हॅलो हॅलो. वेलकम बॅक गाईज. आम्ही सगळे आलेले आहोत. विथ काव्या guys. गौरांग गुरव, अर्णव गुरव, आर्य ब्रीद, एक्सक्यूज मी आर्य, आणि आणि तुम्ही तुम्हाला ओळखताच. आणि ही आहे आमची छोटीशी काव्या. हाय. आम्ही करतोय नाश्ता आणि भटजी आलेले आहेत. आता आपण पूजा ही थोडी वेळात सुरू करू. तुम्हाला काय बोलायचं आहे? मजा ना काय, तुम्ही आमच्यासोबतच राहा पूर्ण रात्रपर्यंत. ब्लॉगिंग चालू असणार. प्लीज सबस्क्राईब टू अवर चॅनल. वेलकम बॅक. चालू आहे. इकडे आहे आपल्यासोबत जुडलेले आहेत सोनी काकी. प्रियांशी किंवा सोनल गुरव, आणि त्या करत त्या ऍक्टिंग करतायत, काम करायचं पण करतायत. काय बनवताय तुम्ही मॅडम? इकडे बोला. आमच्या नैवेद्याची बटाट्याची भाजी. उपवासाची किती नैवेद्य? आणि अजून काय केलं तुम्ही आल्यापासून? लाल माठची भाजी बनवली. नाही, ते फक्त कापलं तिने. नाही बनवली पण भाजी. आणि अजून काय बोलायचं तुम्हाला आमच्या फॉलोअर्सला, तुमच्या आणि आमच्या फॉलोअर्सला? आणि तुमच्या फॉलोअर्सला काही बोलू शकतो. सत्यनारायणच्या पूजेला या. घरात एक ना एक माणूस असतो जो सत्यनारायण पूजेच्या दिवशी झोपतो. तो माणूस कामच नाही झालं. जाऊ माझी प्रेमळ, ननन माझी हौशी. संदीपरावांचं नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. मला वाटलं तू संदीपच विसरली. संदीपरावांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखते. एवढं झालं तर भाऊ तू पण भाजीत भाजी
हॅलो आफ्टर अ वाईल गाईज, आम्ही चाललो आहे दुपारची नॅप नॅप घेऊन. नॅप इज व्हेरी नेसेसरी इन गुरववाला हाऊस. 2 minutes वी आर डन. नॅप इज 2 मिनिट्स नाही तुझं 2 hours होतं ते. हां, बट सगळ्यांना 2 मिनिट्सचा तरी लागतो नॅप, वडेवर. तर आता आम्ही चाललो आहे गिफ्ट घ्यायला, कारण याज्ञिकी ब्रिद म्हणजे चिऊ दिदी यांचा बर्थडे झालेला आम्ही होता. त्यांना चिऊ बोलतो नॉर्मली घरी, पण आम्ही लहान होतो आम्ही चिऊ दीदी बोलतो. हो जे मोठे आहेत ते चिऊ बोलतात. हो. तर आम्ही तिच्यासाठी गिफ्ट आणायला चाललो आणि केक आणायला, कारण ती तुम्हाला खूप जास्त कळेल हळूहळू. special आहे. हो, पण तुम्हाला हळूहळू कळेल की आमच्या घरी काही असलं तरी केक असतो. केक म्हणजे हर एक ओकेशनला केक, रक्षाबंधनला केक, आणि हा बघा हा. A few moments later. ऑलमोस्ट 3 तास आम्ही शॉपिंग करून केक घेतलाय आणि कपडे पण घेतलाय, कारण चिवरीचा बर्थडे झाला, ॲज वी ऑलरेडी टोल्ड यू. तर आता आम्ही पॅटीस खातो व्हेज, कारण आमचा श्रावण आहे, आमच्याकडे गणपती येणार आहे, आणि केक घेतलाय. आय होप तो व्हेज आहे. हा. दोन्ही पण मी तर व्हेजच खाते नॉर्मली. ओके देन. आता घरी जाऊन तुम्हाला रक्षाबंधन आणि केक कापताना सगळं दाखवतो. बाय. माझं नाव जरा व्यवस्थित. माझं नाव संध्या नितीन गुरव. बरं, हा. आणि रक्षाबंधन कसं चाललं? सत्यनारायण पूजा काय वाटतं तुला? मस्त छान झालं. आणि साक्षी कुठे गेली? त्याची बळाली. काय तुला ब्लॉग मध्ये बोलायचंय? मस्त झालं रक्षाबंधन, खूप भारी. पण दादूला बरं नाहीये, म्हणून तो आम्हाला जॉईन नाही झालाय. पण ठीक आहे. ती मोठी तू पड. या. वॅक्सिंग. भाऊला पण एक झटका भेटला पाहिजे. बोले का पैकेट क्या कर रहा है? मला देतो ना तो. नको ना लावू.
म्हणून जरा प्लेट ताट पकडा खाणार. बाबा काही देऊ नका. काय तिला काय माहिती? चांगला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद बस असं काय सगळ्या मंडळी वगैरे असं काय नाही. मी घेणार ना बाबा. ताई ऐक ना, आगा होतो आशीर्वाद. ए ताई नाही नाही एक रुपये दे, एक रुपये. ऐक ना ताई, एक रुपया आशीर्वाद द्या. पगार पडने तर फिर मेरा भी तो फायदा होगा. मला 2000 रुपये पॉकेट नाही. कोण बोलतोय? माहिती का मला 1 लाख रुपये पगार झाला ना की मला जॉर्डन घेऊन द्यायचे 22,000चे. 22,000चे शूज. मामीला घेऊन मामी दीदीचं Happy birthday.